काही कवितेच्या ओळी गायच्या असतात, पण काही कवितेच्या ओळी या तोंडावर फेकून मारायच्या असतात. आणि या तोंडावर फेकून मारायच्या ओळी आहेत जातीवाद्यांच्या की सारे धर्मग्रंथ वाचले, सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली, परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढर शुभ्र केलं. मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो. की माणसात येणं खऱ्या अर्थानं खूप गरजेचं आहे, परंतु माणसात येताना माणूस दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही, अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे, इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्यावरती आता राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडत चाललाय आणि जगाच्या नकाशात हाच देश आतल्या आत ढसाढसा रडत चाललाय. उघडपणे रडता येत नाही या देशाला. मी ज्या वेळेला बाहेर पडतो सकाळी उठून त्यावेळेला 2 भारत या नजरेला पडतात. एक भारत आहे तो रात्री खाल्लेलं जिरवायला आलेला आहे, वाढलेली चरबी जाळायला बाहेर पडलेला आहे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकत. काही ठिकाणी तर जोरजोरात हसतानाही मला दिसत आहेत लोक, ज्यांना घरात हसायला परमिशन नाही की काय. तो एक भारत आहे. आणि दुसऱ्या वेळेला भाकरीच्या शोधात निघालेला एक भारत आहे. भाकरीच्या शोधात निघालेल्या उपाशी भारताची हुंदक्यांची वेदना जर भरलेल्या पोटातल्या असणाऱ्या भारताला जर ऐकू येत नसेल तर त्याच्या कानाखाली जाळ काढणारी कविता आम्हाला लिहावी लागेल, ती ऐकवावी लागेल, ती बोलावी लागेल. आणि मग त्यासाठी तुमच्या बंदीशाळेत यावं लागलं तरी बेहक्क तेवढा मान आणि अहंकार प्रत्येक कवीला बाळगला विश्वास. कविता, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच टाळक्यात, करावं रक्त बंबाळ तुला. पांडुरंगा, आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच टाळक्यात, करावं रक्त बंबाळ तुला. पण त्या रुक्मिणीकडे बघून हात उचलत नाही माझा. कालच बापानं आत्महत्या केली. बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या वितभर बाहेर आलेल्या जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं पांडुरंगा. शेवटचं फक्त तुझंच नाव होतं. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना बघवत नाही माझ्या. आकांत आणि आकांत, आकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या, हे कसं सांगू आईला. तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून. पुन्हा जा आणि रुक्मिणीला विचार, एकांतात कसं वाटलं तुला. मग कळेल तिचा आकांत आणि एकांत. उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येईल, काव 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 दंगा करील. आई भाकरीचा तुकडा टाकेल आणि बापाची शपथ विठ्ठला, कावळा फक्त पंढरीच्या दिशेला झेपावे. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला,
पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको. कारण आईला फार जपून ठेवायचा मला. पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावावं म्हणतो. पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावावं म्हणतो. तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा, तू फक्त एकदा आभाळ फाड आणि मग बघ पावसाच्या थेंबात थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल. मग बघ पावसाच्या थेंबात थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल. मग बघ काळ्या, तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखवतो. माझ्या वावरातल्या पंढरीत पाखरं वारकरी होऊन येतील. माझ्या वावरातल्या पंढरीत पाखरं वारकरी होऊन येतील. तेव्हा जमलंच तर तू ये विठ्ठला, त्या रुक्मिणीला घेऊन जोडीनं तुझ्यासाठी बांधावर एक वीट ठेवीन विठ्ठला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भर उन्हात बघून मेला. ही जी कविता आहे ती कवी घडायला सुद्धा एक काळ द्यावा लागतो. आणि त्यातले त्यात विद्रोही कवी घडायला लय काळ द्यावा लागतो. हे आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कंडला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कंडला. कांबळे वयात आला, कांबळे विशीत आला, कांबळे मिशीत आला, कांबळे गुलाबी झाला. कांबळे तिच्या प्रेमात पडला. तिनं विचारली त्याची जात. तो म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं पण कांबळेला असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कंडला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला जमत नाही, फुले वाचा. ते म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हणला पटत नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच कांबळेला असाच तुडवला, पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच कंडला. कांबळे चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कोट बघितला, गटतट दिसली. RPI ABCD दिवाळी पात्र वैभव झेड पर्यंत जायचीला, पण ती सुटत नाही. कांबळे सगळ्यांना म्हणला, सगळ्यांनी एकत्रित या. सगळे एकत्रित आले, एकत्रित येऊन कांबळेला असा तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कंडला. करून आता कांबळे मुलं मोठी झाली, ते मोबाईलवर रेडी झाले सगळी. मोबाईल बघत ती कांबळेला, परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, डॅडा छत्रपती शिवाजी महाराज कोण, फुलेशाह आंबेडकर कोण, ही संविधान काळ भानगड. आता मात्र कांबळे पेटला. सगळ्या गावभर पेरत राहिलो, पण घरातच उगवलं नाही. म्हणून त्यानं दार लावून पोराला तुडवला. पण चिरंजीव कांबळे बी हुशार, तो डबल हुशार, तो दोनदा काढला. करून मग त्याच्या लक्षात आलं DNA मध्ये ही डबल गेलं, विचार काही गेल नाही. आणि आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. डॉक्टर शॉक देऊन कांबळेला तुडवत असतात, पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. त्याच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान आहे. आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवतायत, पण कांबळे नाही रडत, तो नुसताच करतोय. करून हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश चळवळ जिवंत राहणार आहे. माझी कविता सुद्धा बाकी माहेरच्या वाटेवरचा